महाराष्ट्रातील धक्कादायक आकडेवारी. महाराष्ट्रात बालक अत्याचाराची 42,000 प्रकरणं प्रलंबित आहे. महिला बालकांवरील अत्याचारांबाबत महाराष्ट्रात भेदभाव. वर्षा देशपांडेंनी हा जाहीर आक्षेप नोंदवलाय. महिला आणि बालकांवरील अत्याचारांच्या तपासाबाबत महाराष्ट्रात अनेकदा पक्षपात होतोय. राज्यात महिला आयोगाला अध्यक्ष नाही आणि बाल हक्क आयोग अद्यापही अस्तित्वात नाही अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ता वर्षा देशपांडे यांनी केली आहे. म्हणजे शिक्षेच्या बाबतीमध्ये, दाखल गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये मी बोलतेय, पण त्याच वेळेला चाइल्ड राईट कमिशन का नाही अजून महाराष्ट्राला? तालुका अगदी ग्रामीण स्तरापर्यंत अंगणवाडीत आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून ग्राम बाल हक्क संरक्षण समिती आहे. त्या समितीचं प्रशिक्षण नाही, त्या समिती गठीत झालेल्या नाहीत, त्या समिती कार्यान्वित नाहीत. त्यामुळे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलेलं आहे. घडलेल्या घटनांच्या बाबतीमध्ये शिक्षा लागली हाय प्रोफाईल मध्ये, कमी दिवसामध्ये लागली, याचं स्वागतच करीन मी. पण त्याचं एक्झिक्युशन होणं आणि इतरांनाही असाच न्याय मिळणं हजारोंच्या संख्येने प्रलंबित आहेत. दर दिवशी त्याची संख्या वाढतीये. मग त्यांचा न्याय का नाही यांच्या सरकार? त्यांना का डिस्क्रिमिनेटरी आपण वेगळं वागवायचं?